पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती अनिल बॉलिंग ट्रॅक वरती पुढे असणार आहेत. अनिल यांना बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय. डावाला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिलं आणि पूल सी मधला हा दुसरा सामना. डावाला आतमध्ये सुरुवात होते. मॅच होते सुरू. धावपलक अजूनही आपण पाहाल पुढे तो 0 आकडा. पहिला बॉल टाकून झालाय. सनी सुतार विकी जाधव हे दोन खेळाडू आतमध्ये आहेत. सनी सुतार वरती लक्ष असणार आहे मॅच मध्ये. सातारा जिल्ह्यातला असणारा खेळाडू. महाडचा सनी सुतार खेळतोय नगर रोडच्या विरोधात. सिप्ला नाईट रायडर्स मधून पुढे नगर रोड वॉरियर्स. यापूर्वी सातारा रोड स्पार्टन्सला आम्ही बघितलं होतं. तर आता नगर रोड वॉरियर्स मैदानावरती. हा चेंडू समोर विकी यांच्या बॅट मधून खेळलेला आपण पाहतो. ठिकाणी हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार तिकडे येईल आणि या षटकारा बरोबरीत 7 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक पहिलं आतमध्ये सुरू असताना नगर रोड वॉरियर्स ज्यांच्या नावात वॉरियर्स योद्धा आहे. कसा वॉरियर्स लढतो नाईट रायडर्स बरोबर. या स्पर्धेतला पहिला सामना खेळणारी ही टीम आहे. ग्रुप सी पहिली मॅच जिंकली फार्मा स्ट्रायकर्सनं. वैभव निकम यांनी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ही मॅच सुद्धा आपण पाहतो त्यांच्याकडे राहिली. ओहो हो हो पुन्हा एक ब्लास्ट. स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर टाकून दिलेला विकी जाधव. मॅन इन फॉर्म. षटकार. या षटकारानं 13 धावा धावपलकीवरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं शांत दिसलंय. त्यानंतर मात्र आता एक मोठे हिट या षटकामध्ये ठोकलेत. 2 षटकाराबरोबर धावपलकीवरती 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावपलकीवरती असणार आहेत. 13चा आकडा पूर्ण आहे. सनी सुतार एका साईडनं थोडा शांत आहे. मात्र विकी जाधव ओ हो 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 विकी लागोपाठचा तिसरा षटकार. 3 चेंडू 3 मोठे हिट. विकी जाधव जर्सी क्रमांक 15 मध्ये आगीला उठून पेटलेला एक ज्वलंत थरार. 3 चेंडू 3 षटकार आज दिवसभरामध्ये कोणी खेळू शकलं नव्हतं लागोपाठ. समोर 3 चेंडूवरती 3 मोठ्या स्ट्रोकनं मॅच पुढे आणली. 19 धावा धावपलकीवरती. 19 धावा धावपलकीवरती. सनी सुतार चर्चेत होता पण पुढे 3 बॉल वरती 3 षटकार आणि चौथाही. वा. चौथ्या चेंडूवरती चौथा षटकार विकी जाधवचा. 25 धावा पहिल्या षटकामध्ये. ते म्हटलं जातं असं की नगर रोड वॉरियर्सना अभ्यास सनी सुतारचा केला आणि पेपर विकी जाधवचा आला. आणि याच खेळाडून 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकलेत नगरला. नगरमध्ये विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. नगर जिल्ह्याचा इतिहासही फार मोठा आहे. ऐतिहासिक सांस्कृतिक. अक्षय चव्हाण यांकडून या 4 षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. नगर वॉरियर्स विरुद्ध तुटून पडलेला विकी मैदानावरती दिसलाय. महत्वपूर्ण स्थान आहे महाराष्ट्रामध्ये नगरला सुद्धा. आणि नगर रोड वॉरियर्स विरुद्ध आक्रमण. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू 4 षटकार. 25 धावा बॉलिंग ट्रॅक वरती आलेत प्रवीण. महाडचा हा सनी ऑन स्ट्राइक
ज्याने एकच धाव घेतली होती आतापर्यंत. ओहो, फुल टॉस सरी सुतारला आणि फुल टॉस चेंडू सरळ स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाईल हा बॉल बीमर पद्धतीचा नो आहे का. तिसऱ्या पंचांना विनंती आपण चेक करा. तिसऱ्या पंचांकडून बघितलं जाणार आहे की हा बॉल किती उंचीचा आहे, शॉट अटेम्प्ट कुठे केलाय आणि त्यानंतर ऑन फील्ड पंचांपर्यंत पुढे डिसिजन आणला जाईल. नो बॉल. मॅच आतमध्ये 7 धावा आल्या आणि सनी सुतारला फ्री हिट आहे. सनी सुतार त्याची फलंदाजी बघणं ही एक वेगळी मेजवानी असते. नगर रोड वॉरियर्स आतमध्ये धावपलकीवरती 32 ऑन बोर्ड 32 धावा धावपलक पूर्ण होत असताना अक्षय गोरेकडून पारितोषिक येत आहे अर्धशतकासाठी 500 रुपयांचं. सनी सुतार त्याची फलंदाजी बघणं, त्याचे फटके बघणं हे एक वेगळी मेजवानी असते. दोघांपैकी जो पहिला अर्धशतक ठोकेल त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. 38 धावा धावपलकीवरती. सनी सुतारची मॅच कधी आहे, बरेच खेळाडू या मॅचची वाट बघत होते. सनी सुतार मैदानावरती कधी येणार याची वाट बघितली जात होती, प्रतीक्षा होती त्याची आणि तो मैदानावरती आला. मात्र पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू 4 षटकार ठोकून गेला विकी जाधव. टॉस नगर रोड वॉरियर्सनं जिंकला होता आणि नगर रोड वॉरियर्सनं सनी सुतारला पुढे आणलंय, फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय. आता त्याला रोखण्याचं काम करायचंय. हा चेंडू समोर डाऊन द ग्राउंड, शतरक्षक समोर, शतरक्षकाचा झाला फंबल मोठा आणि हा चेंडू पुन्हा गेला निघून सरळ सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती सुद्धा येतील 4. 43 ऑन बोर्ड 43 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 1.4 षटकात आतापर्यंत टाकून झाल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 43 धावा. प्रोजेक्टेड स्कोर दाखवतो 129. विकी हा उंच फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, मात्र हा 5वा षटकार विकी जाधवचा. एकूण 50 धावा धावपलकीवरती. बार्शीचा हा खेळाडू आहे आणि आज पुण्याच्या मैदानावरती खेळताना हो समोर लॉग ऑफ नगर रोड. या चुका करू नका. दोन ओव्हर मध्ये 53 पूर्ण आहेत. 2 षटक संपली, 53 धावा, नॉट आउट भागीदारी. त्यामधला वैयक्तिक स्कोरबोर्ड 2 खेळाडूंचा जर बघितला तर दिसतोय 7 चेंडू मध्ये 38 धावा नॉट आउट खेळल्यात विकी जाधवनं आतापर्यंत आणि 6 चेंडू मध्ये 14 धावा खेळलेत ते सनी सुतारनं आणि 2 षटकामध्ये धावपलक 53 वरती आहे. 26.50 करंट रन रेट धावपलक दाखवतो. षटक 3 ला होईल सुरुवात आणि षटक 3 टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आलेत ते संतोष जाधव. 3 क्रमांकाचा जर्सी परिधान करून संतोष जाधव पुढे आणण्यात आलेले आहेत. तिसरं षटक त्यांच्यावरती सोपवण्यात आले. त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आता या 2 प्लेयरला उभं करण्याची किंवा थांबवण्याची. हा बॉल समोर आपण पाहतो थोडस धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू होता. मिड विकेट पुढे एक धाव तिकडे राहणार आहे.
एका सिंगल धावेने धावपलकीवरती 54 धावांचा हा स्कोर बोर्ड पूर्ण होतोय. 8:30 जेवण सुरू होईल. 2.1 षटक संपलेत. 54 धावा धावपलकीवरती. षटक तिसऱ्याला सुरुवात आहे आतमध्ये. हा चेंडू समोर व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांचा. एका अतिरिक्त धावेने धावपलकीवरती धावफलक पुढे येणार आहे तो 55 धावा. 55 धावा धावपलकीवरती पूर्ण असणारा. पुन्हा एकदा हा चेंडू सोडून दिला. पुन्हा एकदा हा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. 2 चेंडू वाईड आहेत. 56 ऑन बोर्ड. 56 धावा धावपलकीवरती. 2.1 षटकाचा खेळ टाकून पूर्ण आहे. बॅटचा टॉपेज घेतला. क्षेत्ररक्षक एसटी रक्षकानं झेल सोडला. जेवण करण्यासाठी कोणाला जायचं असेल तर जावा. जेवणाची व्यवस्था मुख्य व्यासपीठाच्या डाव्या हाताला आहे. जेवणाची व्यवस्था आहे. जेवण सुरू झालंय. खेळाडूंना विनंती आहे जेवणासाठी जावा. 57 धावा. सनी सुतार. चटकार चौकारांची फक्त भाषा बोलतो हा खेळाडू. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. सनी सुतार. सनी सुतारला रोखणं म्हणजे एखाद्या फौजेला रोखण्यासारखं आहे. जर तो उभा राहिला तर उद्ध्वस्त करतो प्रतिस्पर्ध्याला. खिळखिळा करून टाकतो सनी सुतार. बाहुबली आहे हा महाडचा, जो पुण्यात दहशत करतोय. काय फटका होता पुन्हा एकदा सनी सुतारचा बघा. 69 धावा धावपलकीवरती. सनी सुतार महाडला रिप्रेझेंट करणारा आपण पाहतो या ठिकाणी हा खेळाडू मैदानावरती आला. त्याच्या बॅट मधून आपण पाहतो या ठिकाणी मोठा धावपलक. पुन्हा एक सनी सुतारचा पावर ब्लास्ट. 3 चेंडू 3 षटकार. 75 धावा धावपलकीवरती. एक जण खेळतोय 10 मध्ये 33 वरती. एक खेळतोय 8 मध्ये 39 वरती. 75 धावा धावपलकीवरती. काय मॅच मध्ये रंगत आणली या दोन खेळाडूंनी. फुल टॉस आणि या चेंडूवरती पुन्हा एक षटकार. 4 चेंडूवरती 4 षटकार आणि दोनही खेळाडू आता 39 वरती नॉट आउट आणि 3 ओव्हर मध्ये 81. बाहुबली महाडचा मैदानावरती उतरलाय. बाहुबली हा एक ऐतिहासिक महाकाव्य चित्रपट जो राजामौली यांच्या माध्यमातून दिग्दर्शित करण्यात आला. आणि हा महाडचा बाहुबली मैदानात उतरल्यानंतर त्यानं प्रतिस्पर्धी नगरला उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. कोणाचा अर्धशतक आधी होणार आता हे कॉम्पिटिशन आहे. विकी जाधव 45 धावांवरती नॉट आउट. 9 चेंडू 45 धावा. स्ट्राइक रेट 500 रुपयांचं बक्षीस आहे. जो खेळाडू अर्धशतक पहिल्यांदा करणार आहे पूर्ण यासाठी अक्षय दादा गोरे यांकडून हे बक्षीस. एक झेल सोडलाय आधी, अजून एक सोडला. प्रकाश दादा गाडे यांचा विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी संपन्न करतोय आणि हा सन्मान समोर आपण पाहतो या ठिकाणी मैदानावरती संपन्न होत असताना शुभमजी ससाने 88 धावा धावपलकीवरती. 2 झेल सोडले तुम्ही विकी जाधवचे. सनी सुतार हा बॉल परत येणार नाही. सनी सुतारनं अक्षयदादा बॉल किती हरवले त्या मॅच मध्ये. सनी सुतार साठी खास 3 डझन वेगळे बॉल आणलेत.
का तर एकदा त्याने बॉल मारला की मग तो परत आणला जातच नाही आणि कोण आणायला जाणारही नाही. हायवे वरती टाकतोय बॉल सनी सुतार. काय शरीर यष्टी आहे सनी सुतारची. का त्याला बाहुबली म्हटलं जातं. बाहुबली त्याची कथा मैदानावरती दोघी 46 वरती नॉट आउट आहेत. मात्र विकीचा स्ट्राइक रेट काय 10 चेंडू 46 नॉट आउट आहे. तिसरा झेल आहे अतुल दादा. हा सोडला नाही. संदीप यांनी घेतलेला हा झेल आणि विकी बाद होईल. धावपलकेवरती धावा 95. 95 ऑन बोर्ड. 95 धावा धावपलकेवरती. उंच गेला तो चेंडू आणि शतरक्षक मिडॉफचा पुढे आला. न्यू बॅटर रिजवान आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत. 95 वरती एक गडी बाद आहे. षटक चौथं समाप्तीच्या दिशेने आहे. विकी बाद होऊन माघारी गेला. मात्र अजूनही आतमध्ये सनी सुतार खेळतोय. पण काय बॅटिंग केली विकी जाधवनं सुद्धा. त्याचा स्ट्राइक रेट काय जबरदस्त दिसला आणि त्याच्या बॅटमधून धावा ज्या वेगाने त्यानं गोळा केलं तो वेग फार मोठा आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती दिसला. नो मॅन्स लाईन मध्ये हा चेंडू. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 4 ओव्हर संपलेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 97 ऑन बोर्ड. 97 धावा धावपलकेवरती. 97 धावा धावपलक एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू आतमध्ये आता असणार आहेत आणि शेवटचे 6 चेंडू घेऊन धावपलकेवरती कोण येणार. इथे आमच्या बरोबरीत आमचे स्क्रीन ऑपरेटर सुद्धा या ठिकाणी जोडलेले आहेत. आमचे गणेश दादा मारणे सकाळपासून आपल्या मैदानावरती उपस्थित आहे. या स्क्रीनच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह छायाचित्रण तुम्ही बघू शकता. दर्जेदार प्रक्षेपण करणारे आपण पाहतो या ठिकाणी ही स्क्रीन आणि या स्क्रीनचे टेक्निशियन हेड ओनर गणेश दादा मारणे यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट आज करू शकता जर तुम्हाला कोणत्या इव्हेंटसाठी तुम्हाला स्क्रीन अवेलेबल करायची असेल तर. 500 रुपयाचं बक्षीस. स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक. 14 चेंडू मध्ये बनवल्यात 52 धावा. महाडचा बाहुबली आतमध्ये सनी सुतार. 103 रन. सनी सुतारला थांबवण्यासाठी कोणतं ब्रह्मास्त्र आहे नगर तुमच्याकडे जे सनी सुतारला थांबवू शकतं. टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि सनी सुतारनं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. या चेंडूवरती सुद्धा षटकार आहे. सनी सुतार जगावं की मारावं हा एक मोठा सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावरती खरकाट्या पतरवाडीचा तुकडा होऊन जगावं लाचार बेश्रम आनंदान की फेकून द्यावं या देहाची लतकर याच गुंडाळलेल्या जाणीवेच्या काळ्या शार डोहात आणि करावा सर्वांचा शेवट. 110 करू शकतो नगर हा धावपलक. नथिंग अर्थात इम्पॉसिबल नाहीये. अजून 2 मॅच आहेत. 500 रुपये ऑनलाईन जमा झालेत. अक्षरा गोरे यांचं ट्रान्झॅक्शन या स्क्रीनवरती दाखवलं जाईल. हा स्क्रीनशॉट व्हाईट बॉल कॅश ऑन डिलिव्हरी तिकडे पाठवले अकाउंट मध्ये सनी यांच्या 500 रुपये. 112 धावा. 4.3 नगरही हा धावपलक पूर्ण करू शकतो. अशक्य नाहीये. या संघाकडे सुद्धा ती ताकद असू शकते. नगर सुद्धा हा धावपलकेचा पाठलाग यशस्वी पद्धतीने करू शकतो. रेकॉर्ड आजचं तुटलंय. सगळ्यात मोठा धावपलक 114. 114
61 धावेंवरती नॉट आउट आहे सनी सुतार. चार 4.4 दोन बॉल अजून. एकशे 14 धावा. नगर रोड वॉरियर्स समोर सनी सुतार. ओ हो सनी सुतार 3 डझन वेगळे बॉल आहेत त्याच्यातला अजून एक बॉल दिला जातो आतमध्ये. 67 धावा धावपलक्यावरती सनी सुतार. वेल प्लेड सनी. ऑक्शन पद्धतीतून जे मॅच जी टुर्नामेंट झाली होती त्या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज आहे हा प्लेयर. महाड कोकण. लोअर फुल टॉस. शतरक्षक पुढे आणि शेवटच्या चेंडूवरती सनी सुतार आउट झाला.